नमस्कार, आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल। कोल्हापूर जिल्ह्यात 100 दिवसांचे प्लॅस्टिक मुक्ती अभियान। कोल्हापूर जिल्हा आता घेतोय एक ठाम निर्धार, प्लॅस्टिक पासून मुक्त होण्याचा। जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे एक 100 दिवसांचा विशेष उपक्रम। 100 दिवसात प्लॅस्टिक दूर नक्की करणार आमचे कोल्हापूर। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विविध सामाजिक संस्था, व्यापारी, पर्यावरण तज्ज्ञ आणि शासकीय अधिकारी यांनी एकत्र येत घेतला प्लॅस्टिक विरुद्ध लढण्याचा निर्णय। या मोहिमेचा शुभारंभ खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला आहे। या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज, मंदिरे, हॉटेल्स, बाजारपेठा, उद्योग आणि स्थानिक संस्था यांचा सक्रिय सहभाग असणार आहे। खास आकर्षण प्लॅस्टिक मुक्त कोल्हापूर उपक्रम शाळांमधून सुरू होणार आहे। 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी। आता ग्राहकांनीही सावध राहावे लागणार, कारण प्लॅस्टिक पिशवी घेतल्यास ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे। कापडी नगरी इचलकरंजीकडून कापडी पिशव्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रस्ताव, स्टील बँकसारखे पर्यायी उपक्रमही कौतुकास्पद ठरत आहेत। कापडी पिशवी अपमान नाही तर अभिमान हा संदेश सर्वत्र पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले। आता प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात प्लॅस्टिक विरोधात जनजागृतीचे 2 शब्द अनिवार्य असतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। कोल्हापूर जिल्ह्याचे हे पाऊल ठरेल इतरांसाठी आदर्श, आणि जर नागरिकांनीही घेतला सकारात्मक सहभाग तर प्लॅस्टिक मुक्त कोल्हापूर ही फक्त कल्पना नाही तर वास्तव होईल। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।